हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज झालं थोडंसं जरा गरम व्हायला लागलं ना, मग मुलगा आणि हे म्हटले की आई आज काहीतरी ज्यूस कर. आणि यांना पण चहा आता नको म्हटले, मी चहा नाही घेणार, आज काहीतरी ज्यूस कर. मग ज्यूस म्हटलं आज काय करावं, ज्यूस मला काही कळेना. पण घरात पाहते तर चिकू मला सापडले. म्हटलं चला चिकू आहे छान आणि मोठे मोठे चिकू आहे. मुलगा माझा कुठलेच फळं खात नाही, हे पण कुठलेच फळं खात नाही. हा तुम्ही ज्यूस केलं तर मग पितील, पण फळं मात्र हे दोघे कुठलेच खात नाही. फळं खाणारी मी एकटीच असते घरात. आता छान मला हे चिकू म्हटलं आहे घरात चिकू, चला चिकूचं ज्यूस करावं. ज्यूस दोघे पितील, पण फळं म्हटलं ना तर कोणी खाणार नाही. मग ती चिरायचं, सोलायचं, खायचं, याचा कंटाळा येतो की फळच खायचा कंटाळा येतो मला माहित नाही, पण नाही खात फळं दोघं पण. म्हटलं चला मग आता चिकूचं ज्यूस करावं. तर आता मी चिकूचं ज्यूस करते. याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. काही नाही, साधं आपलं लागते. चिकू घेतले मी 4. हे बघा, हे 4 चिकू आहेत, छान मोठे मोठे आहेत आणि शिवाय भरपूर होईल याचं ज्यूस. आणि साखर, आपली साधी साखर, आणि हे दूध घेतलं. पण मी ना या दुधामध्ये थोडी साय घेतली आहे. गोकुळच्या दुधावरनं छान उकळून आपण थोडं थंड झाल्याने फ्रीजमध्ये ठेवलं ना की छान अशी जाड साय येते. ती साय घेतलेली आहे, अर्धी साय घेतली मी दूध. आणि हे दूध, एवढंच याला साहित्य लागते. आता हे मी चिकू छान असे सोलून चिरून घेते. फोडी करते याच्या. हे बघा अशी छान आहे हे चिकू. हे काय करते मी, चिकू चमच्यानं आपल्या याच्यासारखं काढलं ना तरी होते बरं का. असं चमच्यानं असं सारखं असं काढून घ्यायचं. मला फळं खायची ना खूप सवय. मला फळं आवडतात खायला, कुठलेही फळं आवडतात मला. सगळे सीजनातले फळं मी खाते, पण आमच्याकडे मुलगा पण खात नाही आणि हे पण नाही खात. मुलाला तर आंबे पण नाही आवडत. आंब्याचा रस नाही, आंबा नाही, काहीच त्याला फळ कुठलेच नाही आवडत त्याला. पण आम्ही दोघं खातो. म्हणजे आंबे वगैरे खातात, हे आंब्याचा रस खातात, पण फळं असे यांना फार असे नाही आवडत. हे बघा आता हे मी छान ना चमच्यानं छान, थोडासा झालेला आहे ना हा, म्हणून मी आता हे बघा चमच्यानं असं छान काढून घेतला. हा पूर्ण असा गर मी आता याचा काढून घेते. आणि चिकू खरं म्हणजे खरंच पौष्टिक खूप आहे. त्याच्यामुळे चिकाचं नाही म्हटलं तरी ज्यूस तरी म्हणतोय, तर म्हटलं जरा ज्यूस पण द्या. ज्यूस तर ज्यूस पण पी बाबा, म्हणून आता हे ज्यूस करते. हे बघा हे चमच्याने छान काढून घ्यायचं पूर्ण असं. आता आमच्या घरी ना सगळे ज्यूस चालू होतील. प्रत्येक फळाचं असं ज्यूस असते. मग ते थंड काहीतरी लागते ना, मग ज्यूस पिलं की थोडासा आधार पण राहतो पोटाला पण आणि बरं वाटते. आणि उन्हाळ्याचं काय होते, पाणी पाणी जीव करतो. नुसतं पाणी, थंडगार पाणी प्यायचं. अन्न पण कितीही काही करा तुम्ही, कसलंही करा, किती छान करा, अन्न फार असं गोड लागत नाही, थंड खावंच वाटते. उन्हाळ्याचं हे खरं म्हणजे हे असते. आणि हिवाळ्याचं कुठल्याही भाज्या कशा साधं तिखट मीठ टाकून का भाज्या करणं, पण हिवाळ्याच्या भाज्या छान लागतात. उन्हाळ्याच्या नाही लागत चांगल्या. की तुम्ही काही करा त्या भाज्यांना अशी चव नसते. म्हणजे काय होते, उन्हाची दाहता खूप असते आणि त्याच्यामुळे ते गरम गरम खायला किंवा याला नको वाटते. मी असं दुपारी वगैरे असं ज्यूस केलं ना की मग खुश असतात दोघे, मग ते आपल्यालाही बरं वाटते. आता मी हे छान काढून घेते. याचं हे पांढरं जे आहे ना, याचं आतलं याला चिकट असं खूप असं हे असते, तेव्हा ते काढून टाकायचं, ते नाही ठेवायचं. आणि बी आपली साधी ही पण काढायची. झालं. हे बघा आता हे सगळं मी काढून घेतलं. छान चिकूचं काढून घेतलं ना की मग हे सगळं आता बाहेर पण आईस्क्रीम सुरू होतील, थंड उसाचा रस सुरू होईल. पण खरं सांगू का, उसाचा रस फार आपल्याला वाटते थंड आहे, पण फार पिऊ नये. उसाच्या रसानं, उसामध्ये खूप गरमता असते आणि त्यानं खूप त्रास होतो. हा तुम्ही ज्यूस प्या, पण उसाचा रस फार नाही पिऊ, त्यानं खूप त्रास होतो उसाच्या रसानं. उन्हातून गेले आणि उसाचा रस पिला तर ते घातक आहे. नाही पिऊ फार उसाचा रस.
बऱ्याच जणांना अशी रोज उसाची रस प्यायची सवय असते, पण तो शरीराला एवढा चांगला नाही आहे उसाचा रस. आणि साखर खूप पोटात जाते त्याला. हे बघा, हे छान काढून घेतलं ना. हे चमच्यानं काढणं ना खूप सोपी जाते आणि व्यवस्थित निघते, छान निघते. काय होते काही वेळेस हे चिकू जे आहेत ना याचे सालं व्यवस्थित निघत नाही, मग ते हात लावून काढण्यापेक्षा आपले चमच्यानं छान काढायचे, छान निघतात. आणि छोटे जे चिकू असतात ना त्याला गोडी पण नसते, ते छोट्या चिकूला, आणि ते चांगले पण नसतात. आता हे छान मोठे मोठे मिळाले मला. याला काही फार साखर नाही लागत, कारण मुळातच चिकूला गोडी असते. बरेच जण याच्यामध्ये खजूर घालतात, जे साखर खात नाही ना, मग असे लोक ना चिकू मिक्स हे करताना खजूर घालतात याच्यामध्ये. ते खूप छान लागते बरं का, खजूर पण छान लागते. पण आता घरात माझ्या खजूर नाहीये, नाही तर मी घातलं असतं खजूर याला. खजुराचे लाडू पण छान होतात. आता हे पूर्ण मी काढून घेते सगळं. आणि चमच्याने इतकं व्यवस्थित निघते ना की याला काही मगसच राहत नाही, याला छान निघते अगदी. आपण पाहिजे तेवढं मगस काढू शकतो याचं, छान असं निघून जातं. ते पूर्ण माझं झाले, चारी चिकूचं सगळं साल काढून झाले, मग मी सगळं काढून घेतले. आता मी ना हे मिक्सरमध्ये घालते. हे बघा, हे छान मी असं सगळं काढून घेतलेलं आहे, साल काढून घेतले चिकूचं. मला फोडी करायची पण गरज नाही, कारण मुळातच त्याचा मऊपणा खूप असतो चिकूला. आता याच्यात काय याच्यात फोडी करायची काहीच गरज नाही, मिक्सरमधून निघते की. आता हे छान हे मिक्सरमध्ये टाकते. आणि चिकू हे छान झालेले आहेत, असे कचवट नाहीये, मग त्याच्या फोडी छान झाल्या असते. याच्या फोडी नाही होणार आता छान. आणि मी चमच्याने काढलं ना मग नाहीच फोडी होणार याच्या. आता छान मी हे बघा, आता मी हे छान मिक्सरमध्ये घेतलं. पण मी काय करणार आहे, दूध आधी घालणार नाहीये याच्यामध्ये. आपल्याला पाहिजे ना तेवढा गोड, तर तेवढी साखर घालून मी आधी काढून घेणार आहे हे मिक्सरमधून. म्हणजे काय होईल, साखर तशी राहणार नाही. नाहीतर काय होईल, साखर तशीच राहते आणि मग ते दुधानं हे मिक्स होते, पण मग साखर खाली मिक्सरच्या भांड्यामध्ये तशीच राहते. म्हणून मी आता आधी साखर टाकणार आहे याच्यामध्ये. माझे 4 चिकू होते ना, मी 4च चमचे साखर घातली. आमच्याकडे फार गोड म्हणजे चिकू गोड आहे हा, आणि म्हणून मी याच्यामध्ये साखर फार नाही घातली. आणि आता हे आधी काढून घेणार आहे मी. आता ना आपला हे पूर्ण अशी साखर याच्यामध्ये मिक्स झाली, नाही तर ती काय होते, साखर अशी खाली राहून जाते. आणि आता याच्यामध्ये मी दूध घालतीये. तर दूध आधी घालणार नाहीये मी. आधी मी साय हे की काढली होती ना, मी तुम्हाला म्हटलं मी साय घेतीये. तर ही साय आधी, आणि मग
थोडंसं दूध घालणार आहे याच्यामध्ये. मी नंतर लागलं तर मग परत दूध घालणार आहे. बघा असं थोडंसं आता दूध घालून घेतलं. बघा साय होती ना, ती साय असल्यामुळे पूर्ण ती साय पण याच्यामध्ये राहायला नको म्हणून मी साय आणि थोडंसं दूध घातलं होतं. आता आपल्याला जसं पाहिजे ना, जसं आपल्याला पातळ पाहिजे तसं मग दूध घालायचं. मी आता परत थोडं दूध घातलं याच्यामध्ये आणि आता हे छान मिक्सरमधून काढून घेते. हे बघा आपले हे चिकू मिल्कशेक तयार आहे. तर मी ग्लासमध्ये काढते. हे बघा आता हे आपलं ज्यूस तयार आहे. हे बघा आपले हे चिकू मिल्कशेक ज्यूस तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, लाईक करा, शेअर करा. आणि हे जर सगळे आवडत असतील तुम्हाला माझी रेसिपी तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.